नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता जगन्नाथच्या मुलीचं सारिकाचं वर्ष श्रद्धा होता क्षणी आता नीलला बघून जगन्नाथला खूप राग आलेला असतो आणि गुरुजींना आता नमस्कार करून वाट लावताच इकडे आता जगन्नाथ नील समोर येतो आणि रागाने म्हणतो की तुला माझ्या घरी यायची परवानगी दिली कोणी होती आणि तू इथे कसं काय आलास. तेव्हा आता नील म्हणतो की माझं ना सारिकाशी काहीतरी नातं होतं. जगन्नाथ म्हणतो नातं आणि तुझं कसलं नातं. जगन्नाथ म्हणतो की सारिकाशी तुझं कोणतं नातं आहे. काही वर्षापूर्वीच तू हे नातं सोडून गेला होतास. जगन्नाथ म्हणतो की त्यावेळेस जर माझ्या लेकीच्या पाठीमागे तू उभा राहिला असता तर आज माझ्या लेकीचं श्राद्ध घालण्याची वेळच आली नसतीस. आणि नील म्हणतो की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, खरंच माझं चुकलं. नील म्हणतो मला माहिती आहे आता हे सगळं बोलून देखील काही उपयोग होणार नाही, कारण काही जरी केलं तरी सारिका पुन्हा येणार नाहीये. नील म्हणतो की पण मी स्वतःला अजूनही माफ करू शकत नाही. तर अलका म्हणते नील अजूनही तू स्वतःचाच विचार करतोस का. अनिका गेल्यानंतर तुला होणारा पश्चाताप तुझ्या एवढा महत्त्वाचा आहे का. कुठे होतास तू इतके दिवस. आता तुझी बायको सोडून गेल्यानंतर तुला सारिकाच्या घरची आठवण आली का. सारिकाच्या घरची माणसे कशी आहेत आणि इतकी वर्ष तू सारिकाची काहीतरी चौकशी देखील केली का रे नील. आणि आत्ता तुला सारिकाचा एवढा पुळका येऊ राहिला आहे असे आता अलका सांगते. हात जोडून नील म्हणतो की मी चुकलोय आणि मी जे काही वागलो त्याची शिक्षा आता मला देवाने दिली. जिच्यासाठी मी सारिकाला सोडलं होतं आज तीच मला सोडून गेली आणि मी जे सारिकाला दुःख दिलं याचा आता मला खूप पश्चाताप होत असल्याचे नील आता जगन्नाथला सांगतो. इकडे आता जयंती पुन्हा भैरवीच्या घरी आलेली असते. तर भैरवी रागाने जयंतीला म्हणते की अगं जयंती तू काही प्रयत्न सुरू केलेस की नाही. हसतच आता जयंती म्हणते की त्या मेंदळ्याचं घर पोखरण्याचं काम मी सुरू देखील केलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का त्यासाठी मी प्रयत्नाची सुरुवात देखील केली. मला एकदम भारी बातमी मिळाली. भैरवी म्हणते बातमी कसली बातमी ग. जयंती म्हणते की त्या घरात ना नुसता गोंधळात गोंधळ चालू आहे माई आणि नुसता त्या घरात दंगा चालू आहे. तारापाठोपाठ सोमसुद्धा त्यांचं घर सोडून गेला आहे. आता ते ऐकताच भैरवी म्हणते काय. आणि भैरवी म्हणते की सोहम हा ताराकडे राहायला गेला आहे. जयंती म्हणते एवढंच नाही, चंद्रकांत रावांची तब्येतसुद्धा बिघडली आणि ताराला घरात घेण्यासाठी दररोज त्या घरात वाद होत आहेत म्हणे. जयंती म्हणते की ती तिलोत्तमा कुणाचंच ऐकत नाही आणि तिच्यामुळे नुसतं दंगा होऊ राहिला आहे घरामध्ये. तर जयंती खुश होते आणि भैरवी देखील आता ती बातमी ऐकून खूपच खुश झालेली असते. आणि इकडे आता भैरवी म्हणते की त्या बाईमुळे त्या घराचं वाटोळं होणार आहे, राख रांगोळी होणार आहे. इकडे आता जयंती म्हणते की तुम्हाला माहिती का सारंग आणि सावली आज जगन्नाथच्या घरी गेले होते. त्याच्या घरी कसलं तरी श्राद्ध होतं म्हणे. भैरवी म्हणते की सानिकाचं श्राद्ध. अगं हा किती वर्ष झाली असेल त्या सानिकाला काय माहिती. असा विचार आता भैरवी करते. भैरवी म्हणते की आज देखील मला तो क्षण आठवतोय. सगळंच्या सगळं जसंच्या तसं ना मला माझ्या डोळ्यासमोर आठवतंय. भैरवी म्हणते की असं वाटतं जशी काही ती घटना कालच होऊन गेली. जयंती म्हणते काय म्हणजे सानिकाचं हे असं झालं त्यावेळेस तुम्ही तिथे होता का. तर भैरवी म्हणते हो. भैरवी म्हणते की ज्या वेळेस सानिकाला हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं त्यावेळेस मी तिथेच होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्या सानिकाची धडपड तिची तडफड सगळं मी बघितलं जयंती, असे आता भैरवी बोलते. आणि लगेच आता भैरवीच्या डोक्यात एक नामी कल्पना येते आणि भैरवी खुश होते. भैरवी म्हणते की जयंती अगं माझ्या डोक्यात ना तू जी कल्पना टाकली ना माझे सगळेच धागे सुटले आणि सगळा गुंता सॉल्व्ह झाला. जयंती म्हणते ओ कसला गुंता आणि कसले धागे काय बोलताय तुम्ही माई. जयंती म्हणते मी तर एक फक्त छोटीशी बातमी सांगितली. अगं भैरवी म्हणते की जयंती तुम्हाला फक्त बातमी नाही तर खूप मोठी आता सरप्राईज तर दिलंय, पण हळूहळू तुला कळेल आता हा गुंता कसा सुटला आणि सगळे धागे या भैरवीच्या हातात कसे आलेत. इकडे आता नील म्हणतो की माझ्या स्वतःच्या हाताने मी माझी राख रांगोळी केली आणि ज्यावेळेस सानिकाला माझी गरज होती त्यावेळेस मी त्या सानिकाची साथ दिली नाही. नील म्हणतो की त्यावेळेस सानिकाच्या पाठीमागे उभा राहिलो असतो आणि सानिकासाठी जर मी काही केलं असतं तर आज ही वेळ माझ्या कळवर आलीच नसती. त्यावेळेस जर मी आईचं ऐकलं नसतं तर आज ही माझ्यावरती दुःखाची वेळ आली नसती, असे रडतच आता नील सगळ्यांना सांगतो. आता सारंग नीलला समजावू लागतो आणि म्हणतो की सारंग आईचं ऐकून तू कदाचित चुकीचा निर्णय घेतला असेल, पण त्यातून आपण काहीतरी मार्ग काढायला हवा होता. आणि नील म्हणतो की तुला जे जमलं सारंग ते मला कधीच जमलं नाही आणि स्वतःच्या हाताने मी माझ्या आयुष्याची वाट लावून घेतली. नील म्हणतो की कधीतरी तू स्वतःचं मत आईसमोर मांडलं तरी सारंग, पण मी माझं मतसुद्धा आईसमोर मांडू शकलो नाही. तर आता सावली देखील नीलला समजावते.
तर आता सावली म्हणते की नील भाऊजी सगळं संपल्यासारखं बोलू नका. अहो, ज्याला सगळ्या चुकांची जाणीव होते, पश्चाताप होतो आणि खऱ्या अर्थाने आता त्याची सुरुवात होते. अजूनही तुमचं सगळं काहीच संपलेलं नाही आहे, नव्याने तुम्ही सुरुवात करू शकता. आणि सावली म्हणते की नील भाऊजी जे घडायचं घडून गेले, त्याला आपण काहीच करू शकत नाही आणि मला खात्री आहे इथून पुढे सगळं चांगलंच घडेल. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. तर नील रडू लागतो आणि रडतच वाईट वाटून नील आता तिथून कुणालाही न सांगता निघून जातो. आता इकडे भैरवी एवढी खुश झालेली असते की पटकन भैरवी जयंतीसाठी चहा घेऊन येते. आता जयंती म्हणते, माई काय चमत्कार बघते मी हा, आणि तुम्ही स्वतःच्या हाताने मला चहा करून आणलात. अलिबाबाची काही गुहा वगैरे सापडली काय, आणि त्या गुहेमध्ये काही खजिना? भैरवी म्हणते, फक्त गुहाच सापडली नाही तर त्या गुहेला उघडण्याचा मला मंत्र देखील सापडला आहे. आता जयंती म्हणते, मला तर तुमची आता भीतीच वाटायला लागली. काही गंडादुरी वगैरे सुरू केली की काय तुम्ही? भैरवी म्हणते, अगं गप्प बस. भैरवी म्हणते की जयंती, तुला काय मी काळी पिवळी जादू करणारे मांत्रिक वाटली की काय? आतापर्यंत या खेळाचे सगळे पत्ते विखुरलेले होते आणि ते सगळे पत्ते आता मी एका ठिकाणी परत आता साचून ठेवू शकते. आता चुटकी वाजवत भैरवी म्हणते की बघ आता कशी मी एकेकाला तालावर नाचवते ती. जयंती म्हणते, माझ्या डोक्यात काहीतरी शिरल असं मला समजावून सांगा ना. भैरवी म्हणते की आत्ता नाही, तुला नंतर हळूहळू सगळं कळेल, थोडा धीर धर जयंती. आता विचार करत भैरवी म्हणते की त्यासाठी आपल्याला एका माणसाला शोधावा लागणार आहे. जयंती म्हणते, सांगा मला पटकन, मी त्याला शोधून आणते. भैरवी म्हणते, तुला शोधावा लागणार नाही. भैरवी म्हणते की तो काय असा तसा माणूस नाही, खूप स्पेशल आहे आणि त्याला शोधायला मलाच जावं लागेल. आणि लगेच आता भैरवी म्हणते की मला त्यालाच शोधायला जावं लागेल आणि भैरवी असू लागते. चहा पीत जयंती भैरवीकडे बघत विचार करते की या बाईच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. इकडे आता नील हा रडत रडतच आता बाहेर येतो. त्याच वेळेस सावली पाठीमागून येते. सावली नीलला थांबवत म्हणते की भाऊजी प्लीज तुम्ही शांत व्हा, असे रडू नका. आणि नील म्हणतो की त्यावेळेस मी जर थोडीशी हिंमत केली असती आणि आईचा विरोध केला असता तर आज ही वेळ आलीच नसती आणि सानिका आज आपल्यात असती, असे आता नील सावलीला सांगतो. आणि आता नील तेथून निघून जातो. इकडे आता सावली नीलकडे गेल्यानंतर इकडे जगन्नाथ आता सारंगला म्हणतो की सारंग, त्या विषयावरती तू सावलीशी बोलला की नाही रे अजून? आता सारंग म्हणतो की या विषयावरती तिच्याशी बोलण्याची माझी हिंमत नाही आहे जगन्नाथजी. तर आता जगन्नाथ म्हणतो की अरे कधीतरी तिला हे सांगावंच लागणार आहे ना. किती दिवस हे सत्य तू टाळणार आहेस? अरे सारंग, कधी ना कधी हे सत्य तिच्या समोर येणारच आहे आणि या सत्याला तिला सामोरं जावंच लागणार आहे. सारंग म्हणतो की काय बोलणार मी तिच्याशी आणि कसा विषय काढायचा? सारंग म्हणतो की जगन्नाथजी, ज्या वेळेस सावलीला कळेल की तिच्या आयुष्यामध्ये संतती विघ्ने आहे आणि त्यावेळेस तिची काय अवस्था होईल, आई होण्याचं सुख जर तिच्या नशिबातच नाही आहे हे जेव्हा सावलीला कळेल आणि तेव्हा तिची काय अवस्था होईल, असे सारंग जगन्नाथला सांगत असतानाच पाठीमागून सावली तिथे येऊन सारंगचे बोलणे ऐकते आणि लगेच आता अलका सावलीकडे बघते आणि म्हणते, सावली तू? तर सारंग जगन्नाथ सावलीकडे बघतात आणि त्याच वेळेस आता पाठीमागे सारंग जगन्नाथ सावलीकडे बघताच दोघांनाही धक्का बसतो आणि सावलीने आता सारंगचं ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याच वेळेस सारंगकडे बघत सावलीच्या डोळ्यासमोर अंधारे येतात आणि पटकन चक्कर येऊन सावली खाली पडू लागते. तर तेवढ्या सारंग सावलीला धरतो. तर सारंग आता अलकाला पाणी आणायला सांगतो. आता इकडे भैरवी त्या हॉस्पिटलच्या त्या वॉर्ड बॉयची भेट घेते आणि हॉस्पिटलमध्ये आता तो वॉर्ड बॉय त्यावेळेस आता कामाला असतो, ज्या वेळेस आता सानिका त्या हॉस्पिटलमध्ये असते आणि भैरवी त्या वॉर्ड बॉयला म्हणते की 7-8 वर्षापूर्वी एक लेडीज तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती, तुला आठवत असेल का? तर लगेच तो वॉर्ड बॉय म्हणतो, आता 7-8 वर्षापूर्वी कसं आठवणार? भैरवी म्हणते, त्या आठवल्याचा तुला पुरेपूर मोबदला मिळेल आणि किंमतही मिळेल. हसतच तो वॉर्ड बॉय म्हणतो, असंही का? हसतच तो माणूस म्हणतो की आठवतंय मला, फार सिरियस केस होती ती. भैरवी विचार करत म्हणते की मला वाटतं डॉक्टर साखरे त्याचे इन्चार्ज होते. तर तो वॉर्ड बॉय म्हणतो, अगदी बरोबर, मला आठवतंय. तो वॉर्ड बॉय म्हणतो की त्यानंतर काय झालं काय माहिती, नंतर सगळं काही शांतच झालं आणि आता डॉक्टर साखरे सुद्धा इकडे नाही आहेत. आणि तो मुलगा म्हणतो की त्यांनी तर कधीच नोकरी सोडली. आणि भैरवी म्हणते, ते मला माहिती आहे, पण डॉक्टर साखरेंची काही माहिती, काही फोन नंबर वगैरे असेल ना? आता तो वॉर्ड बॉय म्हणतो की नाही मॅडम, आता ते कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये राहिले नाही आणि ते आता काही साधे डॉक्टरसुद्धा राहिले नाही. खूप मोठं हॉस्पिटल उभारलं आहे आता त्यांनी.
भैरवी म्हणते की त्या केसमधून त्याला एवढा पैसा मिळाला होता, त्याला नोकरी करायची गरजच पडली नसेल. बरोबर. भैरवी म्हणते की वा, त्याने तर स्वतःचं हॉस्पिटल काढलंय. आणि भैरवी आता त्या वॉर्ड बॉयला म्हणते की त्यांच्याबद्दल अजून काही सांगू शकतोस का तू. आणि लगेच आता भैरवी पैशाचं पॉकेट आता त्या मुलाला देते, तर तो मुलगा खुश होतो. भैरवी म्हणते असू दे तुझ्या मेहनतीचे कष्टाचे पैसे येत रे. भैरवी म्हणते तू जरी मला मागितले नाही ना, मीच तुला दिले. भैरवी म्हणते की माझं तेवढं काम कर. आणि डॉक्टर साखरे का एकदा सापडलं, तुझं पुढलं बक्षीससुद्धा तयारच आहे बरं का. तर तो मुलगा खुश होतो. आणि तो मुलगा निघून जाताच भैरवी विचार करते की त्या तिलोत्तमाला काय वाटलं, ही भैरवी काय अशी शांत बसून राहणारातली आहे काय, आणि माझ्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी काही शांत बसणार नसल्याचे विचार आता भैरवी करते. आणि आता इकडे सारंग हा सावलीला घरी घेऊन येतो. तर आता सावली ही बेशुद्ध बेडवरती झोपलेली असताना आता तिलोत्तमा तिथे येते. सावलीच्या चेहऱ्यावर तिलोत्तमा पाणी मारते. सावली काही आता शुद्धीवर येत नसते. अमृतासुद्धा तिथेच असते. तर तिलोत्तमा म्हणते काय झालं असेल सावलीला. अमृतासुद्धा आता काळजीत पडते. आणि पटकन त्याच वेळेस सावली शुद्धीत येऊन डोळे उघडते. तेव्हा तिलोत्तमा म्हणते सावली काय हवंय तुला, पाणी वगैरे हवंय का. तर इकडे तिकडे बघत सावली म्हणते मला काय झालंय. आणि सावली उठू लागते. तर तिलोत्तमा म्हणते उठू नकोस त्रास होईल. इकडे सारंग, चंद्रकांतराव, बबलू काळजीत आता तिथे चेरझऱ्या मारत असतात. चंद्रकांतराव म्हणतात काय झालं असेल सावलीला. चंद्रकांतराव म्हणतात की एवढी धडधाकट मुलगी अचानक कशी तिला चक्कर आली. तर सारंग म्हणतो तेच मला कळत नाही. सारंग म्हणतो की आम्ही जगन्नाथजीकडे गेलो होतो. चंद्रकांतराव म्हणतात अरे हा, त्यांच्या मुलीचं आज वर्षश्राद्ध होतं नाही का. आणि लगेच आता चंद्रकांतराव म्हणतात हो, त्या सानिकाचं श्राद्ध होताना. सारंग म्हणतो नील आला होता. चंद्रकांतराव म्हणतात काय, नील कशाला आला होता. सारंग म्हणतो तुम्हाला माहिती आहे ना सारिका आणि नीलचं काय नातं होतं ते. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो नील आणि सावलीमध्ये काय बोलणं झालं ते मला माहिती नाही. त्यानंतर सावली आतमध्ये आली ना, लगेच तिला चक्कर आली. इकडे आता सावली उठून बसते. तर तिलोत्तमा अमृताला म्हणते की तू तिच्याजवळ बस, म्हणजे तिला बरं वाटेल. आणि अमृता आता सावलीला व्यवस्थित बसवते आणि म्हणते मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते, तू आता आराम कर. इकडे आता अमृता ही ज्यूस बनवण्यासाठी किचनमध्ये येते. तर बबलूसुद्धा तिथे येतो. आणि बबलू म्हणतो की हे बघ अमृता वहिनी, तू काळजी करू नकोस. सावली वहिनीला चक्कर आली ना, नील आणि सावली वहिनी काहीतरी बोलत असेल, त्याचा सावली वहिनीला थोडंसं वेगळा धक्का बसला असेल आणि म्हणून तिला चक्कर आली, बस एवढंच. बबलू म्हणतो नाही, सावली वहिनीला खूप धावपळ करते, त्या धावपळीतूनच तिला थोडा अशक्तपणा आला असेल, म्हणून चक्कर आली असेल. आणि लगेच आता डोक्याला हात लावत अमृता म्हणते गप्प बस बबलू, काहीही काय बोलतोयस. आणि लगेच आता अमृता म्हणते की मला वाटतंय गुड न्यूज आहे. आणि लगेच अमृता पोटाला हात लावून बबलूला दाखवते. तर बबलू खुश होतो आणि असतच म्हणतो गुड न्यूज, वा वा, एकाच वेळी एका घरात डबल धमाका. आणि लगेच आता बबलू नाचू लागतो आणि म्हणतो 2-2 पाहुणे या घरात येणार आणि मी मामा होणार. तर अमृता म्हणते की बबलू अगोदर कन्फर्म तर होऊ दे ना. आणि आता बबलू जाम खुश होऊन नाचत नाचतच बाहेर जातो. तर अमृता सुद्धा खुश झालेली असते. आता इकडे पटकन सारंग हा डॉक्टरला बोलावतो. डॉक्टर मॅडम तिथे येताच आता सावलीला तपासतात. सावलीचा ब्लड प्रेशर चेक करतात. तर सारंग म्हणतो काय झालं डॉक्टर. आणि तेवढ्यात आता डॉक्टर म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, ब्लड प्रेशर तर अगदी नॉर्मल आहे. आणि डॉक्टर म्हणतात तसं चिंता करण्यासाठी सारखं काहीच नाही. जगन्नाथ सावलीला म्हणतो की आता बरं वाटतंय का. जगन्नाथ म्हणतो की मग असं त्रास, चक्कर यायला काय झालं तुला, काही पित्ताचा वगैरे त्रास होतोय का सावली. तर सावली म्हणते नाही. तेवढ्यात अमृता ज्यूस घेऊन तिथे येते आणि जगन्नाथचं बोलणं ऐकत म्हणते की अहो जगन्नाथजी किती प्रश्न विचारतात तिला, आत्ताच ती कुठे शुद्धीवर आली, तिला कशाला त्रास देताय. आणि लगेच आता अमृता ही सावलीला ज्यूस देते आणि डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर जरा मला वेगळीच शंका येते. आणि लगेच आता डॉक्टर अमृताला म्हणतात की हो तुम्ही म्हणता ती शंका बरोबर आहे. तर अमृता खुश होते आणि सावली प्रेग्नंट असल्याचे सत्य डॉक्टरांनी आता अमृताला सांगितलेलं असतं आणि अमृताने ते आता बिनचोक ओळखलेलं असतं. तर सारंग जगन्नाथकडे बघतो आणि जगन्नाथला धक्का बसतो आणि सावली आता सारंग आणि डॉक्टरकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता डॉक्टर हे सारंगला म्हणतात की आपण सावलीची प्रेग्नन्सी टेस्ट करून बघूयात. तर सारंगला आनंद होतो आणि सारंग जगन्नाथकडे बघत असतो. आणि अमृता आणि सारंग आता प्रेग्नन्सी टेस्ट करायला आता डॉक्टरला होकार देतात. आणि आता डॉक्टर सावलीची प्रेग्नन्सी टेस्ट करतात. त्यानंतर इकडे आता सावली ही किचनमध्ये येते. तर अमृता सावली ही भाजी करत असताना सारंगही तिथे येतो. सारंग आता पुन्हा प्रेग्नन्सीचा विषय काढत म्हणतो की सावली काय होणार, मुलगा की मुलगी. तर आता सावलीने सारंगचं बोलणं ऐकलेलं असतं. सावली म्हणते की मला ना मुलगा की मुलगी यापेक्षा ना जेव्हा होईल ना तेव्हा बघू. तर सारंग सावलीकडे बघतो आणि सारंग म्हणतो की चर्चा करायला काय हरकत आहे सावली.
सावली म्हणते की चर्चा करून काय होणार आहे आणि सारंगला सावलीला आता आनंद का नाही झाला यापुढे प्रश्नचिन्ह उभा राहतं आणि पटकन सारंग जगन्नाथची भेट घेतो आणि म्हणतो की जगन्नाथजी, त्या दिवशी सावली आपल्या पाठीमागे आली होती. जर सावलीने आपलं बोलणं ऐकलं असेल तर सावलीच्या मनामध्ये अनेक प्रश्न चालू असतील आणि सारंग म्हणतो तिला त्याचा मानसिक त्राससुद्धा होत असेल, पण ती आपल्याला दाखवत नाहीये. दुसऱ्या दिवशी सावली तिचं आवरून आता बाहेर बसलेल्या सारंगकडे येते आणि म्हणते की सारंग सर, ते काल टेस्ट केलेले ब्लड टेस्टचे रिपोर्ट आली की नाही? सारंग म्हणतो की काही विचारलं नाही अजून. तर सावली म्हणते विचारा ना. आणि सावली आता हसतच सारंगकडे बघते आणि म्हणते काय बघताय तुम्ही, विचारा ना त्यांना, आता एकदा फोन करून विचारा. तर सारंग म्हणतो विचारू का? तर सावली म्हणते विचारा. आणि आता ब्लड टेस्टच्या नावाखाली सावलीची प्रेग्नन्सी टेस्ट आता डॉक्टरने केलेली असते आणि त्याचे रिपोर्ट आता सारंग विचारणार असतो. तर डॉक्टरांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगताच आता कसा धमाका उडतो आणि प्रेमाने सावली ही कशी प्रेग्नंट असल्याचे समजता सारंगला मिठी मारते हे बघण्यासाठी. आणि जगन्नाथची भविष्यवाणी खोटी ठरत सावलीच्या प्रेग्नन्सीचे तिसरे सत्य आता मेंदळ्यांच्या घरी येत कसा मेंदळ्यांच्या घरी डबल धमाका उडतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.